नमस्कार. कसे आहात आपण सर्व? शिक्षणाला वयाचे बंधन नसते ह्याचे फार छान उदाहरण एक जे सत्य घटनेच्या आधारावर आहे. एक असं जबरदस्त कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने सजलेला उत्कृष्ट चित्रपट मी आज पाहून आलोय. या चित्रपटाचं नाव आहे आता थांबायचं नाही. 1 मे 2025 ला रिलीज झालेला हा चित्रपट अजूनही मुंबईच्या थिएटरमध्ये हाऊसफुल चाललेला आहे. आज वेळ आणि तिकीट मिळाल्या कारणाने बघण्याची संधी मिळाली. प्रत्येक मराठी माणसाने हा चित्रपट बघितला पाहिजे. अशातला एक उत्तम चित्रपट आहे. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, किरण खोर, प्राजक्ता हणामकर, ओम भुटकर, लक्षात असतील तुम्हाला, मुळशी पॅटर्न, पर्णा पेठे यांच्या सर्वांच्या आणि सहाय्यक कलाकार यांच्या सर्वांच्या अप्रतिम अभिनयाने हा चित्रपट आपल्याला बांधून ठेवतो आणि हळूहळू आपण त्या चित्रपटाचा एक भाग होऊन जातो. आपल्या जीवनात येणारे भरपूर अडथळे, त्या नात्यातल्या भावना, त्या चित्रपटामध्ये जे दाखवलेल्या घटना आहेत त्या आपल्या दैनंदिन जीवनाबरोबर जोडल्या जातात. चित्रपट बघताना हळूच आपल्या चेहऱ्यावर हसू येते, कधी रडूही येते, कधी आपुलकीने किंवा वात्सल्य चित्ताने मन भरून जाते, डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. खूप काही उत्कृष्ट वर्णन बाबींचं त्यांनी केलेलं आहे. जसं शिक्षणापेक्षाही चारित्र्य हे महत्वाचं आहे याचं फार सुंदर उदाहरण तिथे दिलेलं आहे. सरकारी क्षेत्रांमधील जे खालच्या पातळीवर जे काम करतात, जे उत्तमरित्या आपले जबाबदारी पार पडतात, आपले कर्तव्य बजावतात, त्यांना कसं श्रेय देऊन आणखीन पुढे कसे नेता येईल ह्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसा प्रयत्न करायचा याचे फार सुंदर उदाहरण या चित्रपटात दिलेले आहे. सरकारी शिक्षकांनी स्वहितासाठी नाही तर भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी कशी पाऊल उचलली पाहिजे आणि मनामध्ये त्याप्रती कसा प्रयत्न केला पाहिजे या सुंदर उदाहरण दिलेलं आहे. आपल्या दैनंदिन जीवनात येणारे अडथळे, आपल्याला आघात करणाऱ्या घटनांपासून आपल्याला कसं पुढे जाता येईल ह्याचे मनोबळ सुद्धा या चित्रपटातून आपल्याला मिळतो. आपण सर्व प्रेक्षकांच्या वतीने मी दिग्दर्शक शिवराज वायचर साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो, जो एवढा सुंदर चित्रपट दिग्दर्शित केल्याबद्दल आणि आपल्या प्रेक्षकांसमोर प्रदर्शित केल्याबद्दल. आपण सर्वांनी सहपरिवार हा चित्रपट बघावा थिएटरमधून जाण्याच्या अगोदर, अशी मी अपेक्षा करतो. भेटूया बरं थोडीशी मनातलं घेतो. तोपर्यंत जय हिंद.